यानंतर घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर। माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण 90 उमेदवार नशीब आजमावणार। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 67 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार, तर 24 जून रोजी मतमोजणी होणार। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे श्री नीलकंठेश्वर पॅनल, भाजपचं सहकार बचाव शेतकरी पॅनल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत आहे। पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ। दर्शनासाठी नानापेठेतील विठ्ठल मंदिरात होता पालखीचा मुक्काम। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार पालखी। पुणेकरांचा पाहुणचार घेऊन हडपसर मार्गे दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये दाखल होणार। सोपानकाका महाराजांच्या पालखीच्या अश्वानं घेतलं जेजुरीत दर्शन। भंडारा उधळून करण्यात आलं अश्वाचं स्वागत। शिर्डीतून साईबाबांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ। पादुका पूजन करत हरिनामाच्या गजरात पालखीचं प्रस्थान। संत गजानन महाराजांच्या पालखीचं परळीतून अंबेजोगाईकडे प्रस्थान। अंबेजोगाईतील घाटातून हातात भगव्या पताका घेत वारकऱ्यांचं मार्गक्रमण। याच घाटातील मनमोहक दृश्य माझा वेळ। नांदेडच्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या साधू महाराज देवस्थानाला सरकारकडून मदत नाही, तर सगळ्या सोयी सुविधा पश्चिम महाराष्ट्राच्या दिंड्यांना मिळत असल्याची खंत एकनाथ महाराज कंधारकर यांनी व्यक्त केली आहे। कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। 21 जून रोजी धरणात तब्बल 35.65 टीएमसी जलसाठा। गेल्या काही वर्षात जूनमध्ये तयार झालेल्या कोयनेतील हा सर्वाधिक जलसाठा। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर, तर राधानगरी धरणामध्ये विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगा नदी पातळीतील पाणी पातळीत वाढ। जिल्ह्यातील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। नंदुरबारमध्ये पावसाची दमदार हजेरी। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पेरण्यांना वेग, तर यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील विविध भागात पावसाची रिमझिम। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरलं। महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारं वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो। दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। रत्नागिरी खेडमध्ये मानवी वस्तीत सलग दुसऱ्या दिवशी दिसली मगर। पुराच्या पाण्यातून मगर नागरी वस्तीत आली। वनविभागाकडून मगरीचं रेस्क्यू ऑपरेशन। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांसाठी पर्यटकांवर बंदी। रस्त्याची आवश्यक दुरुस्ती आणि इतर कामं पूर्ण करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पर्यटन राहणार बंद। राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसमध्ये दिव्यांगांच्या सवलत प्रवासाला ब्रेक। दिव्यांगांसाठी राखीव सीट, मात्र तिकीट मशीनमधून दिव्यांगांचं सवलतीचं तिकीट निघत नसल्यानं अडचण निर्माण। भंडारा एसटी विभागाला 5 ई बसेस प्राप्त। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वातानुकूलित बसचं लोकार्पण। लोकार्पणानंतर आमदार भोंडेकरांनी केला ई बसनं प्रवास। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाला अचानक भेट। यावेळी आरोग्य सुविधांच्या प्रश्नावरून आंबेडकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, तर आरोग्यमंत्र्यांच्या समोर 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना निकषांची पूर्तता न केल्यानं एनएमसीचा दणका। प्राध्यापकांची अपूर्ण संख्या, वैद्यकीय सोयीसुविधा नसल्यानं बजावली कारणे दाखवा नोटीस। राष्ट्रवादीने कारस्थानं थांबवावी, अन्यथा आगामी काळातील निवडणुकांमध्ये आम्हाला आमचा विचार करावा लागेल। सुनील तटकरेंना महेंद्र दळवींचा इशारा। आगामी निवडणुका रायगडमध्ये अपवाद सोडला तर महायुती म्हणून एकत्रच लढणार। मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीला कदापि सोबत घेणार नसल्याच्या भूमिकेनंतर गोगावलेंचं वक्तव्य।
व्हायरल व्हिडिओवर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सकाळी कोणीही भेटायला आलं की त्यांना आपण टॉवेलवरच भेटतो. आपल्याला भेटायला येणारी जनता गोरगरीब असते. गोगावलेंचं स्पष्टीकरण. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. वैद्यकीय पथकाकडून शुगर बीपीची तपासणी. कराडवर पुढील उपचार रुग्णालयातच सुरू असणार. अमरावतीच्या राजकमल चौकात 3 दुकानांमध्ये ऑनलाईन लॉटरीच्या नावावर जुगार. पोलिसांकडून धाड टाकत रोख रकमेसह 8 लाखांचा ऐवज जप्त. एकूण 32 जणांना ताब्यात घेतलं. बीडमधील किट्टी आडगावच्या सरपंचानं जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी मागितली लाच. 10,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलंय. बीडमध्ये विविध मागण्यांसाठी खामगाव पंढरपूर महामार्गावर आझाद क्रांती सेनेकडून रास्ता रोको आंदोलन. जायकवाडी ग्रामस्थांचं रस्त्याअभावी हाल होत असल्यानं रास्ता रोको आंदोलन. नाशिकच्या मालेगावात अमृत योजनेच्या कामात दिरंगाई. कामासाठी रस्ते खोदून ठेवल्यानं नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. काम लवकरात लवकर मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा. अकोल्याच्या सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांची आत्महत्या. विषारी इंजेक्शन घेऊन संपवलं जीवन. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नांदेडमधील काही मेडिकल स्टोअरवरून विद्यार्थ्यांना नशेच्या गोळ्या दिल्या जात असल्याचा खासदार रवींद्र चव्हाणांचा आरोप. प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर इथं एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई. 2 गोडाऊन सील. संशयित रसायनांची पावडर एनडीपीएस पथकाकडून जप्त. बीडच्या केज आंबेजोगाई रोडवर अपघात. भरधाव कारच्या धडकेत पायी जाणाऱ्या एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. जळगावमध्ये भरधाव कारची पायी चालणाऱ्या महिलेला धडक. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणेजवळ कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली. नागोठणे ते वाकण परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना एकाला अटक. 55,75,000 किमतीची दारू जप्त. गडचिरोलीत आलापल्ली वनविभागातील वनपाल आणि वनरक्षक निलंबित. वनसुरक्षेबाबत गंभीर दिरंगाई. वरिष्ठांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई. नाशिकच्या चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद. परिसरातील शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी चक्क बिबट्याचं दर्शन. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.